नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, मार्केट आज एक पॉज कॅन्डल तयार केली आहे. काय म्हणतो मी? एक पॉज कॅन्डल. ही जी दिसते ना, एक पॉज कॅन्डल आहे. तर मला काय म्हणत होतं की ह्या वीकमध्ये एक आपल्याला समजा पॉज कॅन्डल पाहायला मिळेल म्हणलं होतं. तर ते आपल्याला इथं दिसून देते. बघितलं का? मार्केटमध्ये कुठलीही बिग मूव्ह, जी बिग मूव्ह आहे ना, ती आपल्याला पाहायला मिळत नाही. ह्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे? ह्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे की आपल्याला ह्या वीकमध्ये जर बिग मूव्ह पाहायला मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे? टार्गेट आणि एंट्री हे आपल्याला माहीत पाहिजे. मी एंट्री घेतल्यानंतर टार्गेट कधी बुक करणार ना, हे मला माहीत पाहिजे. कारण की ह्या वीकमध्ये जर मार्केट जर साईडवे जाणार असेल किंवा एक पॉज कॅन्डल तयार करणार असेल तर आपल्याला काय करायचं आहे की पूर्ण ट्रेड जे आहे ना, एंट्री घेतल्यानंतर आपल्याला टार्गेट बुक करायचं आहे. बघा, आज काय झालं? मार्केट ओपन कुठं झालंय? फ्लॅट ओपन झाले. फ्लॅट ओपन झाले आणि ट्रेड कुठे केले? बरोबर वरच्या हा जो रेजिस्टन्स आहे, जो 54,200चा 54,200चा रेजिस्टन्सला रिस्पेक्ट दिलेला आहे. आणि खालच्या साईडला जो आपण बोललो होतो की 53,800, तर त्याच्या आतमध्येच मार्केटने ट्रेड केलं. आपल्याला जर ब्रेकआउटला ट्रेड करायचं असलं असतं तर मार्केटने ह्या लेवलच्या बाहेर कुठेतरी गेलं पाहिजे होतं किंवा 53,800च्या. पण मार्केटने काय केलं की डाऊन ह्या इथूनच व्होलॅटाईल होऊन साईडवे मध्ये क्लोजिंग केलेली आहेत. आता बघा, आपण काय करूया की उद्याच्याला बिग मुवमेंट व्हायचे चान्सेस काय आहेत? आता महत्त्वाचा पॉईंट आहे की उद्याच्याला बिग मुवमेंट होऊ शकते, कारण मार्केट दोन दिवस साईडवे म्हणजे दिसते का, ह्या झोनमध्ये साईडवे गेलेला आहे. आता बिग मुवमेंट व्हायचा असेल तर मार्केटला काय करावं ते सांगतो पहिल्यांदा. बघा, मार्केटला उद्याच्याला पहिले कंडिशन म्हणजे गॅप अप ओपन व्हायला लागेल. काय म्हणतो मी? गॅप अप. मार्केटला उद्या गॅप अप, बँक निफ्टीमधला उद्या गॅप अप ओपन व्हावं लागेल. कारण की वरून जे आहेत ना, वरून जे आहे ना, सीई जे असतात, ते सीईनं काय केलंय? 52,200च शॉर्ट करून बसले. 52,200 शॉर्ट आहे. आणि खालच्या साईडला 53,800 हे शॉर्ट आहेत. हे जे आहेत ते सेलर आहेत. काय म्हणतो मी? ह्या ते सेलर आहे सगळं. जर आपल्याला बिग मुवमेंट पाहिजे असेल तर मार्केटमध्ये समजा मला बिग मुवमेंट पाहिजे तर उद्याच्याला काय झालं पाहिजे? गॅपअप. गॅपअप म्हणजे 54,000च्या वर, 54,000च्या वर किंवा 54,100च्या वर, 54,000च्या वर किंवा 54,100. काय म्हणतो मी? 54,100च्या वर मार्केटनं ओपन केलं पाहिजे. जर ओपन होत असेल आणि परत नंतर इथंच होल्ड करून न ब्रेकआउट देत असेल कोणती लेवल? 54,200, तर आपल्याला एक वरच्या साईडला अशी एक ग्रीन कॅन्डल सुद्धा पाहायला मिळेल. कशी सांगतो बघा, अशी ग्रीन कॅन्डल एक पाहायला मिळेल उद्याच्याला. एवढं होऊ शकतं ना, आपण एक बाईंग साईडचा सेटअप इथं पाहून एंट्री घेऊ शकतो. समजलं? आता मला काय म्हणायचं आहे की आपल्याला जर डाऊन साईडला एंट्री घ्यायची असेल, काय म्हणतो मी? डाऊन साईडला तर कसं होऊ शकतं ते बघूया. आपण गॅपअप जर झालं तर बघितलं की कसं होईल. जर डाऊन साईडला जर मोठी बिग एंट्री घ्यायची असेल तर कसं सांगतो बघा. एक सपोर्ट दिसतंय का? 53,800चा हा एक सपोर्ट आहे. आणि वरच्या साईडला आहे तो म्हणजे रेजिस्टन्स आहे 54,200चा. हा एक रेजिस्टन्स तयार केलेला आहे. आता बघा, वरच्या साईडला पहिल्यांदा सांगतो. मार्केट समजा उद्याचा 54,100 म्हणजे इथं ओपन होत असेल, इथं ओपन होऊन इथं होल्ड करून कुठं आपल्याला बाईंगचा सेटअप मिळाला तर तुम्ही ब्रेकआउटला एंट्री घ्यायची आहे. आणि आपल्याला एक ब्रेकआउट झाल्यानंतर एक बिग मूव्ह पाहू शकतो. ठीक आहे. पण कंडिशन एक आहे की मार्केटनं गॅप अप ओपन होणं कंडिशन आहे. गॅप अप होणे. जर फ्लॅट ओपन होत असेल, समजा दुसरी कंडिशन बघा, मार्केट जर समजा फ्लॅट म्हणजे इथंच कुठं ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला ह्या झोनमध्ये व्होलॅटाईल पाहायला मिळेल. आणि इथून जर समजा व्होलॅटाईल पाहून नंतर जर कुठं ब्रेकआउट मिळत असेल तर आपण इथून वरच्या साईडला ब्रेकआउट घेऊ शकतो. पण खालच्या साईडला चान्सेस कमी आहेत ब्रेकआउट होण्याचे. काय म्हणतोय? खालच्या साईडला चान्सेस आहेत ते ब्रेकआउट व्हायचे चान्सेस कमी आहेत. काय म्हणतोय? जर फ्लॅट झालं तर, कारण की मिळू शकतं पण इथं नंतर समजा मार्केट येईल, व्होलॅटाईल होईल, खाली जाईल, परत नंतर वर येईल, हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण जर समजा फ्लॅट ओपन झाला आणि मार्केट समजा इथं कुठेतरी ट्रेड करत असेल तर ब्रेकआउट घेऊ शकतो. पण बिग टार्गेटची अपेक्षा ठेवू नका. थोडीशी मार्केट इथं होऊन परत नंतर इथंच कुठेतरी क्लोजिंग देऊन टाकेल. ठीक आहे. आता बघा, मला काय सांगतं की जर मार्केट डाऊन साईडला पण बिग मुवमेंट घ्यायची असेल डाऊन साईडला तर मार्केटला गॅप डाऊन ओपन करणं गरजेचं आहे. काय म्हणतो मी? गॅप डाऊन. आता मार्केटला गॅप डाऊन म्हणतो, गॅप डाऊन ओपन करणं गरजेचं आहे. कारण की मार्केट समजा जर 53,800 खालीच ओपन झालं आणि नंतर इथं होल्ड करत असेल
तर सगळ्यांचे ऑलरेडी जे वरचे एस एल आहेत ना 54,000 वाल्यांचे, ज्यांनी ज्यांनी 54,000ला पी शॉर्ट केलं होतं त्यांचे एस एल काय होणार, हिट होणार. आणि तिथून नंतर मार्केट आपल्याला थोडंसं खाली 53,600 ही मूव दाखवू शकतं. हे आपल्याला कॅप्चर करायचं, पण कंडिशन आहे की गॅपडाऊन ओपन होणे गरजेचं आहे. गॅपडाऊन ओपन होणे, जर गॅपडाऊन ओपन होऊन नंतर जर आत येत असेल तर मार्केट आपल्याला परत साईड वेव्ह ह्या झोनमध्ये पाहायला मिळेल. मग आपल्याला कोणताही ट्रेड घेता येणार नाही. मार्केटनं गॅपडाऊन ओपन होऊन खालच्या साईडला म्हणजे 53,800 खाली ट्रेड करत असेल तर आपल्याला एक बिग मूव पाहू शकतो. काय म्हणतो मी, बिग मूव पाहू शकतो. तर माझे चान्सेस असे आहेत, मला जे चान्स वाटतं ते सांगतो. म्हणजे त्यामधली पहिली कंडिशनच महत्त्वाची आहे. मार्केट समजा काय, मार्केट समजा 54,000, मार्केट समजा 54,000 किंवा 54,100 बेस्ट आहे. 54,100 तर 54,100च्या इथं ओपन होत असेल, इथून ब्रेकआउट देत असेल तर आपल्याला एंट्री घ्यायची आहे. आणि इथं सांगतो, इथे एक कंडिशन महत्त्वाची, 54,000ला जर मार्केट ओपन झाला असेल तर तुम्ही नंतर जर समजा होल्ड करत असेल आणि त्यानं काय करत असेल 54,150 जर ब्रेक केलं, 54,150 जर ब्रेक केलं तर तुम्हाला डायरेक्ट बिग साईडला म्हणजे वरच्या साईडला मार्केट जाणार आहे. अशी कंडिशन धरून तुम्ही खालचा 54,000चा एस एल म्हणजे समजून धरा 100 पॉईंटचा एस एल तुम्ही घेऊ शकता. आणि वरच्या साईडला तुम्हाला एक नवीन टार्गेट म्हणजे 54,400 500 हे टार्गेट सुद्धा पाहायला मिळेल. 54,400 500. पण मार्केटनं गॅप अप झालं तर तुम्ही ही फॉलो करू शकता. 100 पॉईंटचा एस एल ठेवायचा आणि 300 पॉईंटचं टार्गेट, काय म्हणतोय 100 पॉईंटचा एस एल टाकायचा आणि 300 पॉईंटचं टार्गेट ठेवायचं. ठीक आहे, ही झालं बँकेचं आजचं ॲनालिसिस. उद्याच्याला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. काय म्हणतोय, एक्सपायरी आहे, फक्त लॉस कंट्रोलमध्ये ठेवा. आपला जो एस एल हिट झाला तर स्टॉप करा. काय म्हणतो मी, एस एल जर हिट झाला स्टॉप करा, कारण की ओव्हर ट्रेडिंग करू नका. मार्केट काय सांगतो, हा ऑल टाइम हायला ट्रेड करत आहे. काय करत आहे, ऑल टाइम हायला ट्रेड करत आहे. इथं जर तुम्ही तुमची मिस्टेक केली, ऑल टाइम हायला ट्रेड करत आहे, जर इथं तुम्ही जर मिस्टेक केली तर तुमचं जे कॅपिटल आहे, जे कॅपिटल किंवा जे उद्याच्या चांगल्या मूव मिळणार ना आपल्याला, ती आपल्याला घेता येणार आहे. कारण की आपण जर बिग लॉस केला तर लॉस काय असेल तुमचा डिफाईन असला पाहिजे. काय म्हणतो मी, लॉस किती करणार आहे ते डिफाईन असलं असेल. जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल ट्रेडिंग करताना तर तुम्ही जो आपण बिगनरसाठी जर ट्रेडिंग कोर्स लॉन्च केला त्यातील पहिला ट्रेडिंग कोर्स जे लॉन्च केला आहे ना, त्यातील पहिला चॅप्टर आहे ट्रेडिंग रूल्स फॉर बिगनर. ट्रेडिंग रूल्स म्हणजे ट्रेडिंग करण्याच्या आधी आपले कोणते कोणते रूल असले पाहिजेत हे सगळं आपल्यापाशी आधी रेडी असलं पाहिजे. काय म्हणतोय, रेडी असलं पाहिजे तरच आपण ट्रेडिंग करायची. जर तुम्ही पाहिले नसेल ट्रेडिंग रूल फॉर बिगिनर्स तर तुम्ही ह्या ट्रेडिंग कोर्समध्ये जाऊन आपण आपला हा चॅप्टर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, उद्या भेटूया. बाय.